जय शिवराय मित्र हो, आज आपण असं काही काम बघणार आहोत जे करणं शक्य नव्हतं। ते काम म्हणजे असं की जिप्समच्या फॉर्सलिंगवरती हेवीवेट झुंबर लावणे। हेवीवेट झुंबर हे वजनाने जास्त असल्या कारणास्तव ते डायरेक्ट जिप्समवर लावणं शक्य नसतं, परंतु आपण असा काही जुगाड केला आहे। त्या जुगाडद्वारे आपण हेवीवेट झुंबरसुद्धा डायरेक्ट जिप्समवर लावू शकतो। हेवीवेट झुंबर हे डायरेक्ट जिप्समवर यामुळे लावता कामा नये कारण की त्याचं वजन हे जास्त असतं आणि जिप्सम ही पीओपीची असते। जिप्सम ही पीओपीची असल्या कारणास्तव त्याचं वजन जास्त असतं आणि आपण खालून त्या जिप्समला स्क्रू मारले असतात, त्याचे आटे स्लिप होऊन ते झुंबर एक दिवशी खाली येऊ शकतं। परंतु आपण असा काही जुगाड लावला आहे की जो करून आपण चांगल्या प्रकारे झुंबर हे जिप्समवर हेवीवेट लावू शकतो। तर आपण बघू शकता, आपण नटबोल्ट घेतले, नटबोल्टला वरच्या साईडला वायसर लावलं, वायसर लावून पहिलेच आपण ब्रॅकेट लावून माप घेऊन ते नटबोल्ट आपण त्या छिद्रामध्ये घातले। त्यानंतर ही प्रोसिजर झाल्यावर आपण बघू शकतो की आपण ब्रॅकेट घेऊन ब्रॅकेटच्या सहाय्याने मोजमाप घेऊन ते ब्रॅकेट त्याच्यावरती फिट करून घेऊया। ते ब्रॅकेट फिट केल्यानंतर आपण बघू शकता, आपण ब्रॅकेटचे परिपूर्ण असे माप घ्यावे। परिपूर्ण माप घेतल्यानंतर झुंबरच्या छिद्रांसोबत त्याचे नटबोल्ट मॅच करावे। ब्रॅकेटचे नटबोल्ट मॅच झाल्यावर ते ब्रॅकेट आपण ज्या ठिकाणी आपल्याला झुंबर लावायचे आहे त्या ठिकाणी हवे त्या प्रमाणावर आणि हवे त्या ठिकाणी ते योग्य अशा प्रमाणे लावून घेणे। लावून घेतल्यानंतर खालच्या साईडून वायसर टाकून त्याचे नटबोल्ट आपणास हव्या त्याप्रमाणे बघू शकता टाईट करून घ्यावे। हे नटबोल्ट लावताना वायसर लावणे कंपल्सरी आहे। वायसर नसल्यास हे झुंबर प्रॉपर फिट होणे हे शक्य नाही। आपण बघू शकता, त्यानंतर दोन वायरीचे न्यूट्रल आणि फेसचे कनेक्शन करून झुंबर हे त्या ठिकाणी आपण सेट केलेल्या ब्रॅकेटच्या नटमध्ये उतरवून घेणे। उतरवल्यानंतर त्याचे वरचे बोल्ट असतात ते बोल्ट आपणास टाईट करावे लागतात। प्रथमतः ते टेम्पररी टाईट करावे, त्यानंतर आपलं झुंबर परफेक्ट लागला आहे की नाही हे बघून त्या नटबोल्टला आपण हव्या त्या प्रेशरवरती टाईट करून घ्यावे। टाईट केल्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, हे असे व्हिडिओ आम्हास बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। त्यामागे खूप वेळा कॅमेराही आम्हाला डायरेक्शनमध्ये चेंज करावा लागतो आणि यामागे खूप काही आम्हाला कष्ट घ्यावे लागतात। तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला माझा आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यावर बेलचे बटन दाबायला विसरू नका। तर आपण बघू शकता, आपलं हे झुंबर सध्या लावून झालेलं आहे। आपण याला टेस्टिंगसाठी एकदा चालू बंद करून बघितलेलं आहे आणि हे झुंबर आता आपलं ओके आहे। त्यानंतर वेळ आहे या झुंबरचे हे दिसणारे लटकन ॲडजस्ट करायची। जर का आपल्या सिलिंगची हाईट जास्त असेल तर हे लटकन आपल्याला जास्त खाली सोडावे लागतात आणि जर का सिलिंगची हाईट कमी आहे तर हे लटकन आपल्याला वरती ॲडजस्ट करावे लागतात। ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला तिथे स्क्रू दिलेला असतो, तो स्क्रू खोलून आपल्याला ते ॲडजस्ट करावे लागतात। त्यानंतर या झुंबरामध्ये काही आपल्याला डायमंड्स दिले आहेत, ते डायमंड्स आपल्याला सेट करावे लागतात। हे डायमंड क्रिस्टल डायमंड असतात। हे डायमंड लावल्यानंतर या झुंबरची दिसण्याची सुंदरता ही अजून वाढते। तर हे डायमंड कसे लावायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता कशा प्रकारे हे असे थ्रेड असतात, ते थ्रेड या डायमंडच्या स्क्वेअरमध्ये टाईट करायचे। हे टाईट केल्यानंतर आपलं काम पूर्ण झालेलं आहे। आपण बघू शकता, हे झुंबर आपण चालू करून कशा प्रकारे तुम्हाला दाखवलं आहे। हे झुंबर सेट केल्यानंतर याचे क्रिस्टल लावल्यानंतर आपण बघू शकता याचं रूप किती छान दिसत आहे। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओज आणि कामाचे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवत राहील व शिकवत राहील। तर माझे चॅनल आत्ताही सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।